नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी हे पाहिले असेल किंवा ऐकले असेल की काही दुर्दैवी वेळा वडिलांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो. हा प्रसंग किती भयावह आणि दुःखदायक असेल याची आपण कल्पना करू शकतो. विधीच्या नियमानुसार आधी वडिलांचा मृत्यू होऊन पुत्राने त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घ्यावी, परंतु काही वेळा नियती याच्या विरुद्ध घडते. या दुःखद प्रसंगामागे काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज या विलक्षण कथा ऐकणार आहोत, जी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. एकदा देवलोकात अग्निदेव, वरुणदेव, बृहस्पतीदेव, शुक्राचार्य, शनिदेव आणि अनेक देवता एका ज्ञान चर्चेसाठी एकत्र जमले होते. सर्वांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू होती. त्याच वेळी अग्निदेवांनी उपस्थित देवतांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले, हे देवतांनो, अशी कोणती संतती आहे ज्यांचा मृत्यू त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर होतो, आणि अशी कोणती संतती आहे जी आपल्या आई वडिलांना अतिव दुःख देते, त्यांच्यासोबत शत्रूसारखे वागते. अग्निदेवांचा प्रश्न ऐकून संपूर्ण सभागृह शांत झाले. कोणालाही लगेच उत्तर सुचत नव्हते. देवता गहन विचारांमध्ये पडले. प्रश्न खरंच महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा होता. अशा प्रकारच्या घटनांमागे नक्की काय कारण असते, त्या कारणाचा शोध घेण्यासाठी देवतांमध्ये चर्चा सुरू झाली. अशातच नारद मुनी देवलोकात प्रकट झाले. त्यांच्या आगमनाने सगळ्या देवतांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या प्रश्नांबद्दल विचारले, सांगितले. अग्निदेव म्हणाले, हे देवर्षी, आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की अशी कोणती संतती असते ज्यांचा मृत्यू त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यांसमोर होतो, आणि अशी कोणती संतती असते जी आपल्या आई वडिलांना दुःख देते. नारद मुनी हसून म्हणाले, हे देवतांनो, या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे, पण त्यामागे एक गूढ कथा दडलेली आहे. जर तुम्हाला ती कथा ऐकायची असेल तर मी तुम्हाला सांगतो की असे का घडते. नारद मुनींच्या या शब्दांनी सर्व देवतांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. सगळे उत्सुकतेने त्यांच्या पुढील उत्तराची वाट पाहू लागले. नारद मुनी पुढे काय सांगणार होते, असे काय कारण होते ज्यामुळे पुत्राचा मृत्यू वडिलांच्या डोळ्यांसमोर होतो. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कशा प्रकारचे पुत्र आपल्या आई वडिलांना त्रास देतात आणि त्यांना दारुण दुःख देतात. मित्रांनो, अग्निदेवांचा प्रश्न ऐकल्यावर देवर्षी नारद मुनी म्हणाले, हे देवतांनो, प्रश्न खरोखरच उत्तम आहे आणि याचे उत्तर प्रत्येक मनुष्याला ऐकायलाच हवे. नारद मुनी म्हणाले, हे देवतांनो, मनुष्याचे जीवन त्याच्या पूर्वजन्मावर आधारित असते, आणि हे देखील गरजेचे नाही की त्यांचे संपूर्ण जीवनच पूर्वजन्मावर अवलंबून असेल. पण काही अशा कर्मांचा हिशोब असतो जो मनुष्याला पुढच्या जन्मात पूर्ण करावा लागतो. प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की तुमच्याकडून केलेल्या कर्मांमुळेच तुमच्या चुकांचा निर्णय होतो. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. कर्म 3 प्रकारचे असतात. 1. संचित कर्म, 2. प्रारब्ध कर्म, 3. क्रियामान कर्म. या 3 प्रकारच्या कर्माचे वेगवेगळे परिणाम मनुष्याला मिळतात. यामध्ये संचित कर्म म्हणजे काय, तर हे कर्म आपल्या मागील जन्मातील कर्मांचे संग्रह असतात. त्याचा प्रभाव दीर्घकालीन असतो आणि तो आपल्या जीवनचक्रावर परिणाम करतो. असे कर्म आपल्या पुढील जन्मात आपल्या बरोबर राहतात आणि त्या कर्मांचे फळ कधी सुखाच्या तर कधी दुःखाच्या रूपात आपण भोगतो. मृत्यूनंतर जरी हे भौतिक शरीर नष्ट होत असले तरी सूक्ष्म शरीर आत्म्याबरोबर जन्मोजन्मी जोडलेले असते, आणि आपल्या जीवनात जितके सगळे संबंधी असतात ते सर्व कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याबरोबर येतात. कधी एका जन्मात तर कधी दुसऱ्या जन्मात ते वेगवेगळ्या रूपात आपल्या कर्माचा हिशोब चुकवायला येतात. देवऋषी नारद मुनीचे हे बोल ऐकून सर्व देवता म्हणाले, हे देवऋषी, तुमची ही गोष्ट आमच्या समजण्याच्या पलीकडची वाटते. कृपा करून आम्हाला अधिक साध्या भाषेत समजावा. त्यावर नारद मुनी म्हणाले, हे देवतांनो, लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला एक अद्भुत आणि ज्ञानवर्धक कथा सांगतो. या कथेद्वारे तुम्हाला हे उत्तर मिळेल की पुत्राचा मृत्यू वडिलांपूर्वी का होतो, आणि कोणते पुत्र आपल्या आई वडिलांना दारुण दुःख देतात.
देवर्षी नारद मुनींचे हे बोल ऐकून सर्व देवता शांत झाले आणि कथा ऐकण्यासाठी तयार झाले. मित्रांनो, कथा सांगताना नारद मुनी म्हणाले, हे देवतांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. शेतकऱ्याच्या मुलाचे नाव अर्जुन होते. काही वर्षानंतर शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाले. जेव्हा शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी त्याच्या मुलाचे वय फक्त 5 वर्षे होते. काही काळानंतर शेतकऱ्याने दुसरे लग्न केले आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा जन्माला आला, ज्याचे नाव विक्रम ठेवले. काही वर्षांनी शेतकऱ्याच्या दुसऱ्या पत्नीचेही निधन झाले. आपल्या पत्नीच्या निधनाने तो शेतकरी खूप दुःखी झाला. त्याने आपल्या पत्नीचे संपूर्ण विधीपूर्वक अंतिम संस्कार केले. त्यानंतर तो घरी परतला आणि आपल्या दोन्ही मुलांसह आपले जीवन व्यतीत करू लागला. हळूहळू वेळ पुढे गेला आणि शेतकऱ्याचा मोठा मुलगा अर्जुन, जो पहिल्या पत्नीपासून जन्मलेला होता, तो विवाहासाठी योग्य वयाचा झाला. शेतकऱ्याने आपल्या मोठ्या मुलासाठी एक चांगली वधू शोधली आणि मोठ्या थाटामाटात त्याचा विवाह करून दिला. मात्र काही दिवसानंतर अचानक शेतकरी आजारी पडला. शेतकऱ्याच्या मुलाने अर्जुनने आपल्या वडिलांसाठी खूप औषधोपचार केले, पण आजार गंभीर असल्यामुळे शेतकऱ्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली आणि एका दिवशी त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, शेतकऱ्याचा जो लहान मुलगा विक्रम होता, जो त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून जन्मलेला होता, तो आपल्या सावत्र भावासोबत राहू लागला. अर्जुन आपल्या लहान भावाशी खूप प्रेमाने वागायचा. हळूहळू वेळ पुढे गेला, पण एक दिवस अचानक विक्रम आजारी पडला. जेव्हा त्याची प्रकृती अधिकच बिघडू लागली तेव्हा अर्जुनने नगरातील वैद्यांकडून त्याचे उपचार करवले. मात्र कोणताही आराम मिळत नव्हता. देवऋषी नारद मुनी पुढे म्हणाले, हे देवतांनो, पुढील गोष्ट लक्षपूर्वक ऐका, कारण आता तुम्हाला समजेल की अशा कोणत्या कर्मांमुळे वडिलांपूर्वी पुत्राचा मृत्यू होतो. शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने अर्जुनने आपल्या लहान भावासाठी अनेक वैद्यांकडून उपचार केले, पण विक्रमच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्याच वेळी विक्रमची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली होती. त्याच्या उपचारासाठी घरातील बराच पैसा खर्च झाला होता. उपचार करताना अर्जुन आता थकून गेला होता. एके दिवशी अर्जुनने आपल्या पत्नीशी चर्चा केली आणि म्हणाला, माझा सावत्र भाऊ विक्रम, जो माझ्या सावत्र आईपासून जन्मलेला आहे, जर तो मरून गेला तर आम्हाला त्याच्या उपचारावर पैसे खर्च करावे लागणार नाहीत. शिवाय मालमत्तेतला त्याचा हिस्सा देखील आपल्याला मिळेल. त्याच्या वाट्याचा सगळा जमीन जुमला आपल्याकडे येईल. मित्रांनो, त्या दुष्ट अर्जुनला आपल्या भावाच्या जीवापेक्षा अधिक प्रिय आपले धन आणि विक्रमच्या मालमत्तेचा वाटा होता. म्हणून म्हणतात, ज्याच्याकडे जास्त धन असते तो त्याच्या धनासाठी अधिक वेडा होतो. अर्जुनच्या या योजनेचे त्याच्या पत्नीला खूप कौतुक वाटले. तिने आपल्या पतीला सांगितले, अहो, आपण त्याला मारू शकत नाही. जर आपण त्याला मारले तर लोकांना कळेल की आपण लोभाने त्याला ठार मारले आहे. असे करूया की हे काम एखाद्या वैद्याच्या मदतीने करवून घेऊ. तुम्ही जा आणि एखाद्या वैद्याला धनाचा लोभ दाखवा. त्याला सांगा की औषधाच्या नावाखाली विक्रमला विष देऊन मारून टाकावे. अशा प्रकारे कोणालाही त्याचा संशय येणार नाही आणि कुठलेही नातेवाईक आपल्यावर शंका घेणार नाहीत. सर्वजण म्हणतील की हा आजारी होता म्हणून आजारपणामुळे याचा मृत्यू झाला. मोठ्या भावाने अर्जुनने आपल्या पत्नीचा सल्ला मानला आणि विचार करू लागला की एखाद्या वैद्याशी बोलले तर आपले काम होईल. पण काय, अर्जुन एका वैद्याकडे जातो आणि त्याला पैशाचे प्रलोभन देतो. तो वैद्य पैशाचा खूपच लालची होता. अर्जुनने जेव्हा त्याच्याशी बोलून सांगितले की मला माझ्या छोट्या भावाला विष देऊन मारायचे आहे, तेव्हा तो वैद्य आधी थोडा घाबरला. पण अर्जुनने त्याला त्या कामासाठी 500 सुवर्ण मुद्रांचे आमिष दिले तेव्हा वैद्य लगेच तयार झाला. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी तो वैद्य अर्जुनच्या सावत्र भावाचा विक्रमचा उपचार करण्याच्या बहाण्याने घरी येतो आणि त्याला विषारी औषध देऊन निघून जातो.
त्या विषाच्या प्रभावाने विक्रमचा त्वरित मृत्यू होतो. आपल्या छोट्या भावाच्या मृत्यूनंतर अर्जुन आणि त्याची पत्नी खूप आनंद साजरा करतात. ते विचार करू लागतात की आता रस्त्याचा काटा निघून गेला आहे. विक्रमच्या हिस्साचा सगळा जमीन जुमला आता आपला झाला आहे आणि कोणालाही हिस्सा द्यायची गरज नाही. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की दुसऱ्याच्या दुःखाच्या आधारावर मिळालेली संपत्ती किंवा आनंद हा कधीच टिकत नाही. जो धन संपत्ती मिळवण्यासाठी हिंसेचा मार्ग निवडतो त्याला कधीही समाधान मिळत नाही. आणि जे लोक दुसऱ्यांचे दुःख पाहून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर एक दिवस भयंकर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि ते आयुष्यभर पश्चाताप करतात. पुढे कथा सांगत देवऋषी नारद म्हणतात, हे देवतांनो, अशा प्रकारे अर्जुनने आपल्या सावत्र भावाला मारले आणि त्याच्या सगळ्या मालमत्तेवर आपला हक्क प्रस्थापित केला. कोणत्याही गावकऱ्याला त्याचा संशय सुद्धा आला नाही. गावकऱ्यांना वाटत होते की अर्जुन किती चांगला भाऊ आहे. त्याने विक्रमच्या उपचारासाठी किती प्रयत्न केले, त्याची किती सेवा केली, पण दुर्दैवाने विक्रम वाचू शकला नाही. गावकऱ्यांना माहीत नव्हते की विक्रम मरण पावला नाही तर त्याला मारले गेले आहे, त्याचा खून झाला आहे. अर्जुन सगळ्यांच्या नजरेत चांगला दिसण्यासाठी आपल्या भावाचा विधीपूर्वक अंतिम संस्कार करतो आणि त्यानंतर खूप आनंद साजरा करतो. हळूहळू वेळ जातो. काही काळाने अर्जुनची पत्नी गर्भवती होते. तिला एक मुलगा होतो. मुलगा झाल्याच्या आनंदात अर्जुन आणि त्याची पत्नी मोठ्या थाटामाटात सण साजरा करतात. संपूर्ण गावात मिठाई वाटतात आणि मुलाच्या संगोपनात गुंतून जातात. काही वर्षांनी तो मुलगा तरुण होतो. अर्जुन त्याच्या मुलासाठी एक सुंदर वधू शोधतो आणि मोठ्या थाटामाटात त्याचे लग्न लावतो. पण लग्नानंतर काही दिवसांनी अर्जुनचा मुलगा अचानक आजारी पडतो. आई वडिलांनी त्याच्या उपचारासाठी अनेक वैद्य आणि हकीम घरात बोलावले. जो जेवढे पैसे मागायचा तेवढे पैसे त्याला दिले जात, कारण वडिलांना आपल्या मुलाचे प्राण वाचवायचे होते. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी आपली अर्धी संपत्ती विकून टाकली. पण म्हणतात ना, ज्याच्यावर जितके कर्ज असते ते कर्ज माणसाला चुकवावेच लागते. मित्रांनो, त्या मुलाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. तो मुलगा इतका आजारी पडला की तो मृत्यूच्या दारात पोचला. त्याचे शरीर अतिशय अशक्त झाले होते. त्याला बघायला गावातील लोकसुद्धा त्याच्या घरात जमा झाले. त्याचे वडील फारच दुःखी होऊन आपल्या मुलाकडे पाहत म्हणाले, माहीत नाही देव मला कोणत्या पापाची शिक्षा देत आहे. मित्रांनो, इतक्यात त्या मुलाने अचानक आपल्या वडिलांना हाक मारले आणि म्हणाला, भाऊ, आता माझे सगळे हिशेब पूर्ण झाले आहेत. फक्त आता माझ्या अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी करा. हे ऐकून वडिलांना वाटले की आजारामुळे त्याच्या मुलाचे मन बधीर झाले आहे. ते म्हणाले, मी तुझा बाप आहे आणि तू मला भाऊ का म्हणतोस? तेव्हा तो मुलगा म्हणाला, नाही भाऊ, या जन्मात तुम्ही माझे बाप आहात, पण गेल्या जन्मात तुम्ही माझा भाऊ होतात. आठवा, हेच गाव होते आणि मी तुझ्या सावत्र आईचा मुलगा, तुझा लहान सावत्र भाऊ होतो. याच प्रकारे 4 पायवर पडून होतो. माझ्या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी तुम्ही मला विष देऊन मारले होते. आज तुमच्यावर असलेले माझे सगळे कर्ज मी हळूहळू या उपचारांद्वारे परत घेतले आहे. हे ऐकतात त्याचे वडील जोरजोराने रडू लागले आणि म्हणाले, माझ्या घराचा विनाश झाला आहे. मी हे काय केले? माझ्या कर्मांचे फळ आता मला भोगावे लागत आहे. पण मला एक गोष्ट समजत नाही, यात तुझ्या पत्नीचा काय दोष? ती तर फक्त तुझ्यासोबत सन्मानाने घरात आली होती. ती निर्दोष आहे. पण सती प्रथेमुळे तिलाही आता तुझ्यासोबत जाळले जाईल. तेव्हा तो मुलगा म्हणाला, भाऊ, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही ज्याला माझ्या उपचारासाठी बोलवले होते त्या वैद्याने तुमच्या सांगण्यावरून मला विष दिले होते. तो वैद्य धनाच्या लोभामुळे एक निर्दोष जीव मारायला तयार झाला. पण हे लक्षात ठेवा, जो माणूस धनाच्या लोभाने निरपराध माणसाचा जीव घेतो त्याला त्याच्या कर्माचे फळ नक्की मिळते. माझ्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी त्या वैद्याचा अकस्मात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याला एका मुलीच्या रूपात जन्म मिळाला.
तीच मुलगी आज माझ्या पत्नीच्या रूपात या घरात आली आहे. माझ्या मृत्यूनंतर तिलाही तिच्या कर्मांचे फळ भोगावे लागेल आणि मला जाळताना तिलाही जाळले जाईल. मित्रांनो, हे सांगताच त्या मुलाचे प्राण गेले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांची सगळी संपत्ती नष्ट झाली आणि त्याची पत्नी सतीप्रथेच्या अंतर्गत जिवंत जाळली गेली. अशा प्रकारे त्या वैद्याला, ज्याने धनाच्या लोभामुळे एका निष्पाप मुलाला विष दिले होते, त्याला त्याच्या कर्माचे भयंकर फळ भोगावे लागले. पुढे देवऋषी नारद म्हणाले, हे देवतांनो, या जगात 4 प्रकारचे पुत्र असतात. जगातील प्रत्येक मनुष्याने जे कर्म केले आहे त्याचे फळ त्यांना भोगावे लागते. नारद मुनीचे हे शब्द ऐकून देवता विचारू लागले, हे देवऋषी, हे 4 प्रकारचे पुत्र कोणते आहेत? कृपया आम्हाला सांगा. नारद मुनी म्हणाले, हे देवतागण, शास्त्रांमध्ये 4 प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. पहिला प्रकार आहे अर्णानुबंध पुत्र, दुसरा प्रकार आहे शत्रुपुत्र, तिसरा प्रकार आहे उदासीन पुत्र आणि चौथा प्रकार आहे सेवक पुत्र. लक्षात ठेवा, पहिले 2 प्रकारचे पुत्र अर्णानुबंध आणि शत्रुपुत्र हे तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे तुमच्या घरात जन्म घेतात. या दोन्ही प्रकारच्या पुत्रांचा मृत्यू त्यांच्या वडिलांच्या आधी होतो. जर एखाद्या मुलाचा मृत्यू वडिलांच्या आधी झाला तर समजावे की तुमच्या घरात अर्णानुबंध किंवा शत्रुपुत्र जन्माला आले होते. धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्ही पूर्वजन्मात कोणाला त्रास दिला असेल किंवा कोणाला दुःख पोहोचवले असेल तर तो व्यक्ती कदाचित तुम्हाला नुकसान करायची इच्छा ठेवतो, पण एखाद्या कारणामुळे तो बदला घेऊ शकत नाही आणि तो तडफडून मरतो. तर समजावे की तो व्यक्ती या जन्मात तुमचा पुत्र बनून येतो आणि तो त्याचा बदला नक्कीच पूर्ण करतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर स्वतःच्या मुलाचा मृत्यू पाहावा लागतो. यापेक्षा मोठे दुःख एका पित्याला आणखी काय असू शकते? प्रिय श्रोतेगण, हे लक्षात ठेवा, जर तुमचा पुत्र तुम्हाला मृत्यू समान कष्ट देत असेल तर समजावे की तो तुमच्या पूर्वजन्मातील शत्रू असू शकतो किंवा तो एखादा व्यक्ती असू शकतो ज्याला तुम्ही मृत्यू समान कष्ट दिले होते. अशी संतती तुमच्या आयुष्याला त्रासदायक बनवते, तुमचे जीवन नष्ट करते आणि शेवटी तुमच्यावर भिक्षा मागायची वेळ आणते. पुढे नारद मुनी म्हणाले, हे देवतागण, महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान देताना सांगितले होते, हे पार्थ, जे नश्वर संसारातील सगळे नाते गोते हे माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मांनुसारच मिळतात. या महाभारताच्या युद्धात तुमच्या समोर दिसणारे तुमचे सगळे सोयरे हे तुमच्या पूर्वजन्मींच्या कर्माचे हिशोब आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, पूर्वजन्मात जेव्हा तुम्ही धर्माचा पुत्र नव्हता आणि मी तुमचा मोठा भाऊ नारायण होतो, तेव्हा तुम्ही मला युद्धात पराजित केले होते. त्यावेळी तुमच्या भावाने तुमच्या विरुद्ध बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होती. तोच भाऊ आज तुमच्याशी लढायला दुर्योधनाच्या रूपात उभा आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे पार्थ, प्राणाला त्याच्या कर्मांचे फळ भोगावेच लागते. ज्याच्यावर जितके कर्ज आहे ते कर्ज त्याला अनेक जन्मांमध्ये फेडावे लागते. मित्रांनो, हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी पितामह भीष्मांनीही सांगितली. महाभारताचे हे भीषण युद्ध संपल्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्णांसोबत पितामह भीष्मांचा आशीर्वाद घ्यायला गेले होते. तेव्हा पितामह भीष्मांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे वासुदेव, मी कोणत्या कर्मांमुळे या नकुल्या बाणांवर पडून असहाय्य कष्ट भोगत आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे पितामह, तुम्हाला तुमच्या मागच्या जन्मांचे कर्म आठवतात का? पितामह म्हणाले, हे वासुदेव, मला माझ्या मागच्या 100 जन्मांचे कर्म आठवतात आणि त्यात मी कधीच कोणाचे वाईट केले नाही. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पितामह, तुम्ही मागच्या 100 जन्मांमध्ये कोणतेही पाप केले नाही, पण तुमच्या 101व्या जन्मातील पापाचे फळ तुम्हाला मिळत आहे. 101व्या जन्मात तुम्ही राजा होतात. एकदा तुम्ही शिकारीसाठी जंगलात गेला होतात. खूप थकल्यानंतर तुम्ही एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसलात. त्या झाडावरून एक किडा तुमच्यावर पडला. रागाच्या भरात तुम्ही त्या किड्याला उचलून काट्यांवर फेकले. त्या किड्याच्या पाठीला काटे टोचले गेले आणि तो किडा त्या वेदनांमध्ये खूप दिवस तडफडत राहिला. त्याचे दुःख तुमच्या कर्मात जमा झाले.
पण तुमच्या पुण्यकर्मांमुळे ते पाप लगेच फलित झाले नाही. हे ऐकून पितामह भीष्म म्हणाले, मग आज का? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दुर्योधनाच्या सभेत जेव्हा द्रौपदीचे चीरहरण होत होते तेव्हा तुम्हाला तिला वाचवण्याची संधी होती. त्यानंतरही तुम्ही दुर्योधनाला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. याच वेळी तुमचे सर्व पुण्यकर्म निष्प्रभ झाले आणि 101 जन्मांपूर्वीच्या पापाला फलित होण्याची संधी मिळाली. त्याचा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण जन्म घेतो किंवा गर्भात असतो तेव्हा आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो की या जन्मात आपण चांगले कर्म करू. परंतु जन्म घेतल्यानंतर आपण त्या गोष्टी विसरतो आणि मोहमायेच्या आहारी जातो. कर्मांचे फळ कधी ना कधी मिळतेच. त्यामुळे पृथ्वीवर वास करणाऱ्या प्रत्येक प्राण्याला त्याच्या केलेल्या कर्मांचे फळ हे भोगावेच लागते आणि कर्मानुसारच जन्म होतो. म्हणूनच कधीही कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका, मग तो एक छोटा कीटक का असेना. मित्रांनो, पुढे देवऋषी नारद म्हणतात, हे देवतागण, 2 प्रकारचे पुत्र, अरुणानुबंध पुत्र आणि शत्रू पुत्र यांच्या बाबतीत हे लक्षात ठेवा की ज्यांचे आपण कर्जदार आहोत आणि ज्यांचा आपण आयुष्यभर आनंद घेतला पण परतफेड केली नाही, ते कर्ज आपल्याला चुकवावेच लागते. जर ते याच जन्मात चुकते केले तर खूप चांगले आहे, परंतु जर ते पुढच्या जन्मात गेले तर तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागेल. तो पुत्र भाऊ, प्रिय संबंधी किंवा गाढव किंवा बैल अशा कोणत्याही स्वरूपात येईल आणि तुम्हाला कर्ज चुकवावेच लागेल. कर्ज फेडण्याची ही अटळ आणि शाश्वत विधी आहे. हे देवतागण, यामुळे अरुणानुबंध आणि शत्रुपुत्र यांचा मृत्यू वडिलांपूर्वीच होतो. उरलेले 2 प्रकारचे पुत्र, त्यामध्ये सेवक पुत्र हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. सेवक पुत्र तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही मागील जन्मात निस्वार्थपणे एखाद्या व्यक्तीची किंवा गायीची सेवा केली असेल. तोच व्यक्ती तुम्हाला या जन्मात सेवक पुत्र म्हणून मिळतो आणि तो आयुष्यभर तुमची सेवा करतो. चौथा प्रकार म्हणजे उदासीन पुत्र. या मुलांना त्यांच्या आई वडिलांशी काहीही बांधिलकी वाटत नाही. त्यांच्या दुःख सुखांशी त्यांना काही देणे घेणे नसते. विवाहानंतर हे मुलं आई वडिलांना सोडून देतात. जर एखाद्या पित्याला आपल्या डोळ्यांसमोर पुत्राचा मृत्यू पाहायचा नसेल तर त्याने नेहमीच हे लक्षात ठेवावे की कधीच कोणावर अन्याय करू नका, कोणाकडून कर्ज घेऊ नका आणि घेतल्यास ते वेळेवर फेडा. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला एवढ्या प्रमाणात त्रास देऊ नका की तो तुमच्यामुळे पीडित होऊन रडत बसेल. लक्षात ठेवा, असा व्यक्ती संधी मिळाल्यावर त्याचा हिशोब चुकवायला नक्कीच येईल. मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की कोणत्या प्रकारच्या पुत्रांचा मृत्यू वडिलांपूर्वी होतो आणि कोणते पुत्र आई वडिलांना त्रास देण्यासाठी येतात. त्यामुळे माणसाने नेहमीच सत्कर्म केले पाहिजे, जेणेकरून त्याचे पुण्यकर्म प्रबळ राहील. जर एखाद्या व्यक्ती अडचणीत असेल आणि त्याला तुमची गरज असेल तर तुम्ही निसंकोचपणे, निस्वार्थ भावनेने त्याला मदत ही केलीच पाहिजे. असे केल्याने तुम्ही तुमचे पुण्यकर्म वाढवतात, ज्याचे फळ तुम्हाला स्वतः ईश्वर देतो. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.